मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात समीरचं आयुष्य एका यंत्रासारखं झालं होतं. लोकलची गर्दी, टार्गेट्सचं ओझं आणि इमारतींच्या सावल्यांमध्ये तो हरवून गेला होता. मनाला थोडी शांतता मिळावी म्हणून त्याने ऑफिसमधून रजा घेतली आणि थेट कोकण गाठलं. मामांचं गाव म्हणजे समीरसाठी सुट्टीचं हक्काचं ठिकाण. गावात पाऊल ठेवताच मातीचा तो ओला सुगंध आणि हिरव्यागार झाडीने त्याचं स्वागत केलं. मामांचं गावात एक छोटं किराणा दुकान होतं, पण त्यांचं खरं मन मात्र त्यांच्या 7-5 गुंठे शेतीतच रमायचं. मामी, जिचं नाव सुलोचना होतं, ती मामांपेक्षा वयाने बरीच लहान होती. दिसायला साधी पण कमालीचं सौंदर्य लाभलेली सुलोचना घर आणि शेती एखाद्या सराईत व्यवस्थापकासारखी सांभाळायची. तिचे डोळे नेहमी काहीतरी बोलू पाहत आहेत असं समीरला वाटायचं. मामांना कामाच्या निमित्ताने अनेकदा परगावी जावं लागायचं. अशा वेळी शेताची राखण आणि काम करण्यासाठी समीर आणि सुलोचना सोबत जायचे. सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले, पण हळूहळू सुलोचनाच्या वागण्यात एक वेगळाच मोकळेपणा येऊ लागला. समीर, मुंबईची मुलं एवढी लाजाळू का असतात रे, ती हसून विचारायची. विहिरीवर पाणी भरताना मुद्दाम बादलीचा झटका देऊन समीरला भिजवणं असो, किंवा दुपारच्या जेवणात आपल्या ताटातला घास त्याला भरवणं, तिच्या हालचालीत एक प्रकारची ओढ निर्माण होत होती. समीरलाही आता कोकणच्या त्या निसर्गापेक्षा सुलोचनाची सोबत अधिक आवडू लागली होती. तो मुंबई विसरला होता, तो जबाबदाऱ्या विसरला होता, त्याला फक्त दिसत होतं ते सुलोचनाचं ते मिश्किल हास्य. एके दिवशी दुपारी आभाळ भरून आलं होतं. शेतातल्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली दोघं विसाव्याला बसले होते. वारा सुसाट सुटला होता आणि पावसाचे थेंब पानांवर पडू लागले होते. वातावरणात एक प्रकारचा अनामिक गंध दरवळत होता. अचानक सुलोचनाने समीरचा हात आपल्या हातात घेतला. समीर, तू गेल्यावर हे गाव पुन्हा शांत होईल. आणि मी पुन्हा एकटी. तिच्या आवाजात एक कात्रवेळ होती. तिच्या त्या स्पर्शात विजलीसारखा करंट होता. समीरने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक प्रकारचं समर्पण होतं. त्या क्षणी सारासार विचार बाजूला पडला. नैतिकतेचे बांध फुटले आणि निसर्गाच्या साक्षीनं त्यांच्यात शारीरिक जवळीक निर्माण झाली. तो क्षण एका मोठ्या वादळाची नांदी होती, याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यानंतर रोचक झालं. शेताचा तो कोपरा त्या दोघांच्या गुपिताचा साक्षीदार बनला. पण त्यांना ठाऊक नव्हतं की कोणाची तरी तिसरी नजर त्यांच्यावर खेळलेली आहे. सोपान गावातला एक गुंड प्रवृत्तीचा तरुण, ज्याचं आधीपासूनच सुलोचनावर वाईट लक्ष होतं. त्याने या दोघांचा पाठलाग केला होता. एके दिवशी समीर बाजारातून परतत असताना सोपानने त्याला अडवलं. काय समीर शेठ, मुंबईच्या पोरांना कोकणची हवा मानवत नाही म्हणतात, पण तुम्हाला तर इथली माती चांगलीच भावली वाटतं. सोपानच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. त्याने आपला मोबाईल काढला आणि एक व्हिडिओ प्ले केला. समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या व्हिडिओमध्ये त्यांचे अतिशय खासगी क्षण कैद होते. 2 लाख रुपये. आणि सुलोचनाने मला येऊन भेटावं, इतकीच इच्छा आहे. नाहीतर हा व्हिडिओ उद्या गावच्या चव्हाट्यावर आणि तुझ्या मामांच्या फोनवर असेल. सोपानने आपला पत्ता टाकला होता. समीर रात्रभर झोपू शकला नाही. सुलोचनाला हे समजल्यावर ती पूर्णपणे कोलमडून गेली. तिला स्वतःची चूक आता एखाद्या फासासारखी वाटू लागली होती. सोपान हा फक्त पैशांवर थांबणारा माणूस नव्हता, त्याला सुलोचनाचं शोषण करायचं होतं. समीर, आपण काय करायचं? आपण विष खाऊया का? सुलोचना रडत विचारत होती. पण समीरला ठाऊक होतं की पळ काढणं हा उपाय नाही. सोपानची हिंमत वाढत चालली होती. तो घराच्या आसपास घिरट्या घालू लागला होता. त्याने समीरला मेसेज केला, आज रात्री शेतातल्या झोपडीत सुलोचनाला पाठव, नाहीतर खेळ खल्लास. समीरने ठरवलं की आता लपवून काहीच साध्य होणार नाही. सोपानला पैसे दिले तरी तो ब्लॅकमेल करणं सोडणार नव्हता. समीरने कमालीची हिंमत गोळा केली. मामा जेव्हा रात्री घरी आले, तेव्हा समीरने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत रडत सगळी हकीकत सांगितली. मामांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते. संताप, दुःख, विश्वासघात आणि अपमान. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. काही वेळ घरात स्मशान शांतता पसरली. सुलोचना कोपऱ्यात मान खाली घालून बसली होती. मामांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तुझ्या हातून पाप घडलं समीर. आणि सुलोचनानेही स्वतःची मर्यादा ओलांडली. पण सोपानसारख्या किड्याला माझ्या घराची अब्रू वेशीवर टांगू देणार नाही.
मामांनी डोकं शांत ठेवून पोलिसांशी संपर्क साधला. पुढच्या दिवशी सोपानला पैसे देण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले गेले. सोपान मोठ्या दिमाखात तिथे आला. त्याला वाटलं की त्याने डाव जिंकला आहे. पण तो झोपडीपाशी पोहोचताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला घेराव घातला. सोपानचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्यातील सर्व आक्षेपार्ह डेटा तज्ज्ञांच्या मदतीने नष्ट करण्यात आला. सोपानला पोलिसांनी गाडीत कोंडलं. तो ओरडत होता, पण आता त्याचं ऐकणारं कोणी नव्हतं. समीर मुंबईला जायला निघाला. मामांनी त्याला बस स्टॉपपर्यंत सोडलं, पण वाटेत एकही शब्द बोलले नाहीत. सुलोचना घराच्या उंबरठ्यावर उभी होती. तिचे डोळे शून्यात हरवले होते. नात्यातली ती मोकळीक, तो विश्वास आणि ते प्रेम आता एका चुकीच्या निर्णयामुळे कायमचे करपून गेले होते. समीर गाडीत बसला. कोकणची ती हिरवीगार शेतं आता त्याला काळवंडलेली वाटत होती. ही कथा आपल्याला सांगते की क्षणभंगुर आकर्षण आणि चुकीच्या वेळी घेतलेले निर्णय आयुष्याची संपूर्ण वीण उसवून टाकू शकतात. चूक कबूल करणं हे हिमतीचं काम असलं तरी त्या चुकीमुळे जे नुकसान होतं ते भरून काढणं अशक्य असतं.